मुलांनो, तुम्हाला टॉपर व्हायला नक्कीच आवडेल. पण असं होत असेल की जर तुम्ही खूप अभ्यास करता पण परीक्षेच्या वेळेला मात्र सगळं विसरून जात असाल, तर तुम्हाला असा प्रश्न पडतच असेल की अरे, माझी स्मरणशक्ती कमी पडते की काय? तर त्याचं उत्तर असं आहे, नाही. आपला मेंदू अशाच पद्धतीने काम करतो की नवीन माहिती मिळाली आणि जर ती आपण पुन्हा वापरली नाही किंवा आठवली नाही, तर मेंदू ती हळूहळू विसरायला लागतो. यालाच मानसशास्त्रामध्ये फॉरगेटिंग कर्व असं म्हणतात. आपण याच्यासाठी एक सोपी आणि प्रभावी पद्धत आज पाहणार आहोत, ज्याला आपण 1-4-7 म्हणजे 1-4-7 रिव्हिजन टेक्निक किंवा तंत्र म्हणूया. हा काही जादूचा फॉर्म्युला नाही आहे, तर ठराविक अंतराने जर शिकलेलं पुन्हा आठवण्याची एक ती सवय आहे. ती सवय आपल्याला स्वतःला लावायची आहे. समजा आज तुम्ही विज्ञानाचा एक धडा शिकला, दुसऱ्या दिवशी फक्त 10 ते 15 मिनिटं तो धडा पुन्हा पाहायचा आहे, पण पुन्हा वाचायचं नाही आहे. तर आपल्याला स्वतःला असं विचारायचं आहे की मला यातलं काय आठवतं आहे. जिथे तुमचं उत्तर अडतं तिथेच पुन्हा एकदा नजर टाकायची. त्याच्यानंतर 4 दिवसांनी तुम्ही पुन्हा त्याच धड्याकडे यायचं आहे. यावेळी तुम्ही स्वतःला एखादा प्रश्न सोडवायला सांगा, थोडक्यात मुद्दे लिहा आणि किंवा मित्रालाही समजावून सांगू शकता. कारण जेव्हा आपण माहिती स्वतःच्या शब्दांमध्ये मांडतो ना, तेव्हा ती जास्त पक्की होते. याच्यानंतर मग 7 दिवसांनी पुन्हा त्याच धड्याची रिव्हिजन किंवा उजळणी करा. तुम्हाला जाणवेल की जो धडा आधीपेक्षा आपल्याला आता सहज आठवतो आहे. कारण प्रत्येक रिव्हिजनच्या वेळेला तुमच्या मेंदूला संदेश मिळतो की ही माहिती महत्त्वाची आहे, ती जपून ठेवायची आहे. मुलांनो, रोज तासनतास एकच धडा वाचण्यापेक्षा जर धड्याची रिव्हिजन 1-4-7 म्हणजे एका दिवसानंतर, 4 दिवसांनंतर आणि 7 दिवसानंतर तुम्ही केली, तर तुमच्या अभ्यासाची क्वालिटी नक्की वाढेल. आणि ही सवय जर तुम्ही स्वतःला लावलीत, तर तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो. टॉपर्स हुशार असतात, पण नुसती हुशारी उपयोगाची नसते. ते ज्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतात, तसा जर तुम्ही केलात ना, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मुलांनो, सातत्य हे बुद्धिमत्तेपेक्षा अधिक शक्तिशाली असतं. छोट्या छोट्या सवयीसुद्धा आपल्याला खूप चांगला परिणाम किंवा मोठा परिणाम देऊन जातात. म्हणून परीक्षेच्या आदल्या दिवशी जेव्हा मनावर ताण येतो, तो ताण कमी करायचा असेल, आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि अभ्यास जर अधिक काळ लक्षात ठेवायचा असेल, तर 1-4-7 म्हणजे 1 दिवसानंतर, 4 दिवसानंतर आणि 7 दिवसानंतर तुम्ही केलेल्या अभ्यासाची उजळणी किंवा रिव्हिजनचं हे टेक्निक जरूर वापरा. तुम्हाला निश्चितपणे जास्त गुण मिळू शकतील. कारण यशाचं गुपित कशात आहे? तर फक्त तुम्ही किती वेळ अभ्यास केला याच्यात नाही आहे ते, तर शिकलेलं योग्य वेळी पुन्हा आठवण्याची तुम्हाला किती सवय लागलेली आहे, त्यात ते आहे. म्हणून जरूर हे 1-4-7 रिव्हिजन टेक्निक तुम्ही नक्की वापरा. परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, अभ्यास अधिक काळ लक्षात राहण्यासाठी हे टेक्निक नक्की तुम्हाला खूप मदत करेल. धन्यवाद.